तर राहुल गांधी यांच्या संदर्भातच पुढची बातमी आहे। राहुल नंदुरबारमध्ये असताना काँग्रेसला भगदाड पडलेला आहे। नंदुरबारच्या माजी पालकमंत्र्यांनी काँग्रेस सोडली आहे। पद्माकर वळवी यांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याचं ठरवलंय। पद्माकर वळवी हे भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। राहुल यांची भारत जोडो न्याय यात्रा ही नंदुरबारमध्ये पोहोचलेली आहे, मात्र काँग्रेसला भगदाड पडलेला आहे। राहुल गांधी हे भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान नंदुरबारमध्ये आलेले आहेत, पण दुसरीकडे काँग्रेसला भगदाड पडलेला आपल्याला पाहायला मिळते। पद्माकर वळवी यांनी काँग्रेस सोडलेला आहे, ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत। भाजप पक्षामध्ये मोठ्या संख्येने इनकमिंग सुरू आहे, तसेच काँग्रेस पक्षामध्ये काँग्रेस छोडोची मोहीम मोठ्या संख्येने सुरू आहे। पहिले मिलिंद देवरा गेले, त्यानंतर बाबा सिद्दीकी आणि त्यानंतर अशोक चव्हाण हे काँग्रेसमधून सोडून गेले आणि आता राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा ही नंदुरबारमध्ये आली असून राहुल गांधी त्या ठिकाणी जाहीर सभाही घेतली आहे। पण आपण बघितलं तर नंदुरबारचे माजी पालकमंत्री पद्माकर वळवी यांनी काँग्रेसला रामराम ठोकलेला आहे। पद्माकर वळवी हे उद्या भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत आणि त्यामध्ये आता सत्ताधाऱ्यांकडून काँग्रेसवरती टीका करू लागली आहेत। त्यावरती राहुल गांधीवरची मोठी टीका केलेली आहे। त्या म्हणजे राहुल गांधी यांचा पायगुण मोठा अपशगुन मानला जाते। राहुल गांधी ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी काँग्रेस ही संपली जाते असा भाजपकडनं तसेच सत्ताधाऱ्यांकडनं दावा केला जाते आणि त्यामुळे आता राहुल गांधी यांची यात्रा ही मुंबईच्या दिशेने येणार आहे। मुंबई 17 तारखेला राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे। त्याचमध्ये आता राहुल गांधींच्या पायगुणामुळे काँग्रेस ही मोठ्या संख्येने वाढते की कमी होते हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल चावडेसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। तर या संदर्भात चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणालेत पाहूयात। माजी पालकमंत्री आहेत, 5 वेळा आमदार आहेत, त्यांनी माझी भेट घेतली। आज पक्षप्रवेशाची चर्चा होईल, पण आज बघा नंदुरबारमध्ये राहुल गांधी त्यांचा सिनियर नेता 5 वेळा आमदार असलेले पद्माकर वळवी माझ्याशी चर्चेला येतात। याचा अर्थ राहुल गांधी यांचा जो महाराष्ट्र दौरा आहे हा दौरा काँग्रेसला वाढवण्याकरता नाही आहे, तर काँग्रेस पार्टी ही कमजोर करण्याकरता आहे।